व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। तसेच प्रशांत राऊत यांना विनंती करतोय व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। जर वडाच्या झाडाला चेंडू लागून जर निश्चितपणे हाताळला जातो फलंदाज वामन याच्या करवी आणि पहिली वेळेला श्री गणेशा पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, स्वतःचं संघाचं खातं गोलतोय वामन नावाचा फलंदाज। गोलंदाजी मार्कवर विनोद वैद्य उजव्या हातीचा गोलंदाज गोलंदाजीसाठी आणि स्ट्राईकवर नौका फलंदाज साई गावडे। पेंडू प्रीमियर लीग 2025 YouTube लाईव्ह ही स्पर्धा आपण पाहतोय। पहिला चेंडू फेस करेल साई गावडे। हो, चांगला फटका निश्चितपणे खोदून काढला जातोय। जोपर्यंत क्षेत्ररक्षक तैनात आहे, काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात। पहिलं अनिर्भय पॉवर प्लेचं षटक। या षटकात पहिल्या 2 चेंडूचा विचार केला गेला तर धावसंख्या दाबलकावर बिनबाद। स्पर्धेदरम्यान प्रेमानंद डिचोलकर साहेब यांचं स्वागत केलं जातंय निलेश वैद्य यांच्याकरवी। ओहो, चांगला चेंडू विनोद वैद्याचा गडी गारत पहिला हादरा बसतोय तो म्हणजे साई गावड्याच्या स्वरूपात। चांगला चेंडू निश्चितपणे लेग साइड वर्जन भिरकावला दिला जातोय। एकेरी धावने स्वतःचं खातं खोललं जात आहे फलंदाज साईनाथ गावडे। अनिर्वळ पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय, सुरेख पद्धतीने हातावतोय गोलंदाज विनोद नावाचा। पहिल्या चेंडूवर एकेरी धाव वामनच्या बॅट मधून पाहायला मिळाली, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव आणि तिसरा चेंडू साई गावडे बॅक टू द पॅव्हिलियन म्हणजेच त्रिफळाचित केलं जात आहे विनोदच्या माध्यमातून। आणि चौथ्या चेंडूवर स्वतःचं खातं गोलतोय साईनाथ परब साईनाथ गावडे। स्ट्राईक वर येतोय वामन मिस्त्री।
क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला जातोय. लॉंग ऑन व्हर्जन मध्ये खेळाडू आणि मिड विकेट काहू कॉर्नर क्षेत्ररक्षक दिसतोय तैनात केलेला. पुढील चेंडू राईट मोर द विकेटने ओहो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि अच्युत नेमान कुठची चूक करत नाहीये. परिणामी गडी गारद होतोय. वामन मिस्त्री याच्या स्वरूपात पहिल्या षटकात 2 मोठे हादरे बसतायत जय घोडेमुख संघाला. विनंती धन्यवाद डीजे. पेडूर प्रीमियर लीग 2025 पहिला सामना रंगतोय महामाया घोडे विरुद्ध जय घोडेमुख या 2 संघादरम्यान. आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू निश्चितपणे ऑफसाईडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न जातो. बाकीचे सुपरस्टार यशरक्षक सुरेख पद्धतीने पूर्ण करतोय आणि पहिल्या पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 अशी डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 4 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीत बदल मनोहर राऊत येतोय गोलंदाजीमुळे. पहिला चेंडू सुरेख पंजा बघता चेंडू सीमा रेखा पार खणखणीत चौकार. या स्पर्धेचा पहिला चौकार साईनाथ गावडेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय डीजे. एक षटक एक चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 8 अशी आणि चांगला फटका. लॉंग ऑफचा खेळाडू दिसतोय स्क्रीनवर, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. दया पायनाईक आणि साईनाथ गावडेची गोडजोडी मैदानात सलामीविरुद्ध स्वस्तात बाद झाल्यानंतर जबाबदारी संघाची खांद्यावर ठेवून चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. साईनाथ गावडेच्या बॅट मधून आता पण एक चौकार पाहायला मिळाला. हो, चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. बाकीचे सुपरस्टार यष्टीरक्षक अच्युत नेमन पूर्ण करतोय. बघता एक षटक 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात डबल फिगर म्हणजे 10 धावा. पुढचा चेंडू मनोहर राऊत गोलंदाजी मार्गावर. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव, वाईड स्वरूपाची धाव. या स्पर्धेत पहिला वाईड मनोहर राऊतच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना, प्रत्येक सामने 5 षटकांच्या स्पर्धेतील. हो, चांगला फटका. चेंडू निश्चितपणे काऊ गोलंदाज क्षेत्ररक्षक येतोय.
लगबगीनं आणि एकेरी धावावर समाधान मानावं लागतंय. एकेरी धावेने धावसंख्या धावफलकावर 12. माझे संघ सहकारी गुणलेखक दर्शन परब. ही स्पर्धा आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय, tenniscricket.in च्या माध्यमातून. चांगला फटका निश्चितपणे खोदून काढला जातोय पॉइंटच्या दिशेने. पंचांचा इशारा, घोषित स्वरूपाची एक धाव. या एकेरी धावेने धावसंख्या धावफलकावर 13. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. निश्चितपणे आतापर्यंत 9 धावांची भागीदारी दया पायनाईक आणि साईनाथ गावडे या दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मनोहरचा पुढील चेंडू राईट अप ओव्हर द विकेटने. इथे मात्र थोडासा लाईन ऑन लेनने भटकतोय. पंच दंडित करतायत अतिरिक्त धावेने. धावसंख्या धावफलकावर 14. महागडे होत चालणारं षटक आतापर्यंत मनोहरचं. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडस आत येतो. बाकीचे सुपरस्टार सुरेख पद्धतीने पूर्ण करतोय तो म्हणजे अच्युत नेवाण. आणि बघता बघता 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटक अखेरीस धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. डीजे PPL 2025 म्हणजे पेंढूर प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील वैयक्तिक कोट्यातील विचार केला गेला तर साईनाथ गावडेची दांडी गोल केली जाते. म्हणजेच तिसरा हादरा बसतोय आणि तिन्ही विकेट विनोद वैद्यच्या खात्यामध्ये. डीजे हॅलो. पेंडूर प्रीमियर लीग 2025 पहिला वेळेला सामना महामाया गुडेमुख विरुद्ध जय गुडेमुख या 2 संघादरम्यान. धावसंख्या 14. आल्या आल्या मोठा फटका जयरामच्या बॅट मधून आणि खणखणीत षटकार. 6 धावा. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर मोठा घणाघात पाहायला मिळतोय जयरामच्या बॅट मधून. 6 धावा वसूल केले जात आहेत. धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 20. माझे संघ सहकारी गुणलेखक हर्षित परब सुरेख पद्धतीने काउंटिंग. दर्शन परब माफ करा, सुरेख पद्धतीने काउंटिंग करताना दिसतात. चांगला चेंडू खाली राहतोय. अखूट टप्प्याचा चेंडू निश्चितपणे निर्धाव चेंडू गणला जातोय. आतापर्यंत सुरेख पद्धतीची गोलंदाजी विनोदच्या माध्यमातून या स्पर्धेत 3 गडी गारद करतोय. आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळताना दिसतोय. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकतच नाहीये. पडल्यानंतर थोडासा चेंडू आत मध्ये येतोय.
शरीरात आदळला जातोय. परिणामी निर्धाव चेंडू गणला जातोय. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी विनोद वैद्य आपल्या गोलंदाजी मार्गावर पहिलं पॉवर प्रतिषटक सुरेख पद्धतीने ज्याने हाताळलं. फक्त 4 धावा आणि 2 गडी गाठत मोठे हादरे दिले जय घडमुख संघाला. आणि बघता बघता एक लेग साइड वरचा चांगला फटका, एकेरी धावेचे रूपांतर दयापाय नाईक आणि जयराम 2 धाव्यामध्ये करतात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येला आकार दिला जातोय. धावसंख्या धावफलकावर 22. सुरेख पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट जयराम आणि दया पायनिक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू आखूट टप्प्यात पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय. परिणामी निर्धाव चेंडू गणला जातोय. बघता बघता 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 22 डीजे. आता 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 22 अशी. आखूट टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न मनोज राऊत स्क्रीनवर थोडासा फंबल होतं पहिल्या प्रयत्नात. झेल सुटला जातोय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचते. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली महामाया घोडेमुख संघातर्फे आणि गोलंदाजीत बदल केला जातोय. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. बाकीचे सुपरस्कार यष्टरक्षक अच्युत नेमण सुरेख पद्धतीने पूर्ण करतोय. चांगली पद्धतीची गोलंदाजी नीरज गावडे याच्या माध्यमातून. पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने धावसंख्या 25 वाईट स्वरूपातील अतिरिक्त धाव पाहायला मिळते. आतापर्यंत नीरजची चांगली गोलंदाजी परंतु थोडासा भरकटतोय. आखूट टप्प्याचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न दया पायनाईकचा. परिणामी घोषित स्वरूपाची 1 धाव. या एका धावेने धावसंख्या 1 ने वधारते. धावसंख्या 26 वर. स्पर्धेदरम्यान ज्येष्ठ नागरिक उत्तम वैद्य यांचं स्पर्धा आगमन होते. मंडळाचं खूप खूप स्वागत आणि सुपारीचं झाड देऊन त्यांचं स्वागत केलं जातंय. विनंती असेल स्टेजवर या. चांगला फटका, सुरेख फटका, देखणा फटका आणि बघता बघता चेंडू सीमा रेखा पार. खणखणीत षटकार. दयाच्या बॅट मधून मोठा फटका 6 धावा देणारा म्हणजे धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा आखूट टप्प्यात चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न आणि बघता बघता एकेरी धाव आणि धावसंख्या 33. बघता बघता 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. 4 गड्यांच्या मोबदल्यात 33 अशी धावसंख्या. माफ करा 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्पर्धेदरम्यान ज्येष्ठ नागरिक उत्तम वैद्य यांचं मोजकर सरांच्या माध्यमातून सुपारीचं झाड देऊन स्वागत केलं जाते. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण हजेरी लावलात या स्पर्धेत, शोभा वाढवली.
या स्पर्धेतील दुसरा सामना रुद्र विदुराज 11 विरुद्ध म्हाळसा घोडेमुख. दोन्ही संघाच्या कर्णधारानं पहिल्या इनिंग नंतर टॉस साठी यायचंय. आपल्यापर्यंत आवाज जर पोहोचत असेल, विनंती असेल दोन्ही संघ नायकांना. बघता बघता 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 10 फलकावर 33 आणि शेवटचं षटक हातातोय गोलंदाज संतोष गावडे. पेंडूर प्रीमियर लीग 2025 चांगला चेंडू, आखूट टप्प्यात चेंडू स्टिअर केला जातो. जोपर्यंत विनोद वैद्य स्क्रीनवर येतोय, फक्त एकेरी धाव. या एकेरी धावेने धावसंख्या 1 ने वधारते. धावसंख्या 34. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या इनिंगचा विचार केला गेला. शेवटचं षटक प्रगतीपथावर. सुरेख पद्धतीची फटकेबाजी दयाच्या बॅट मधून पाहायला मिळाली. एक षटकारनिशी दया खेळतोय, दुसऱ्या बाजूने विचार केला जयराम पण एका षटकारनिशी खेळतोय. चांगला चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, अतिरिक्त वाईट स्वरूपाची धाव आणि या धावेने धावसंख्या 1 ने वधारले. धावसंख्या 35. पुढचा चेंडू संतोष गावडे सरांचा पडल्यानंतर चांगला उसळी घेतोय. चांगला चेंडू म्हणायला हरकतच नाही. चांगली गोलंदाजी संतोष गावडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. या इनिंगचा विचार केला गेला. पुढचा चेंडू दया पायनाईसाठी सज्ज. वाकूट टप्प्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तो प्रयत्न हवेत चेंडू जातोय. बघता बघता क्षेत्ररक्षक फंबल होतो पहिल्या प्रयत्नात आणि 2च धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 2 ने वधारते. धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू संतोष गावडे सरांचा. फुलटॉस चेंडू, मोठा फटका आणि बघता बघता चेंडू सीमा रेखा पार. खटकणीत षटकार. डीजे पुढील चेंडू संतोष गावडे सर घेऊन येत आहेत. हो, पुन्हा एकदा पुढे जाऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न. चांगला देखणा फटका आणि बघता बघता त्या फटक्यावर 4 धाव वसूल केले जातात. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा विचार केला गेला. संतोष गावडे सर पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. एकेरी धाव आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 49. म्हणजेच निर्धारित 5 षटकामध्ये जय घोडेमुख संघ 49 धावा जमवतोय आणि 50 धावांचं उद्दिष्ट. या 49 धावांमध्ये दया पायनाईकच्या वैयक्तिक 25 धावा आणि जयरामच्या माध्यमातून एक षटकार पाहायला मिळाला आणि साईनाथ गावडे याच्या माध्यमातून एक चौकार पाहायला मिळाला. ही पहिल्या इनिंगचा लेखाजोखा. आणि विनंती असेल रुद्र विदुराज 11 व म्हाळसा घोडेमुख या दोन्ही संघाच्या संघ नायकांना टॉस साठी या.
या स्पर्धेतील दुसरा सामना रुद्र विदुराच्या 11 विरुद्ध म्हाळसा घोडेमोक दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी या. नाणेफेक करतील स्पर्धेदरम्यान आसन गावकर सर. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. रुद्र विदुराच्या 11 संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. पेंडूर प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सुरेंद्र मी सर्व क्रीडा रसिकांचे खूप खूप स्वागत करतोय. पेंडूर प्रीमियर लीग 2025 पर्व 11व आणि पहिल्यांदाच ही स्पर्धा YouTube लाईव्ह च्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून आपण पाहतोय. ही YouTube स्पर्धा जिल्हा बँक अध्यक्ष माननीय श्री मनीष दळवी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुरस्कर्ते आहेत या YouTube लाईव्हचे. खूप खूप धन्यवाद. YouTube लाईव्ह ही स्पर्धेचे पुरस्कर्ते माननीय श्री मनीष दळवी सर व नितीन शोडकर या दोघांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण YouTube लाईव्ह पाहतोय. पंचांचा इशारा येतोय. 5 षटकामध्ये 50 धावा प्रत्येकी 10 रन प्रति ओव्हर रिक्वायर्ड रेट निश्चितपणे पाहायला मिळेल. 5 षटकात 50 धावांचं आव्हान. दाजी वैद्य पहिला चेंडू चांगला फटका देखना फटका. बघता बघता एकेरी धावेचं रूपांतर जोपर्यंत दया पायनाईक फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केले जातात. या 2 धावेच्या माध्यमातून स्वतःच्या आणि संघाचं खातं खोललं जात आहे. दाजी वैद्य 50 धावांचा पाठलाग. पहिलं षटक अनिर्वार्य पॉवर षटक हातात साई गावडे. ओ चांगला चेंडू. बॅटची लेमन कट परिणामी घोषित स्वरूपाची एक धाव. या एकेरी धावेने धाव संख्या 3 वर वधारते. YouTube ला ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगला चेंडू निश्चितपणे पुन्हा एकदा घोषित स्वरूपाची एक धाव. या एकेरी धावेने दाजी वैयक्तिक धावसंख्येवर 4 या धावांसून जाऊन पोहोचतंय. पेंडूर प्रीमियर लीग 2025 पर्व 11 स्पर्धेदरम्यान श्याम सावंत यांचं आगमन होते. मंडळातर्फे खूप खूप स्वागत साहेब. थोडासा क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. जयराम फ्लाइंग स्लिप मध्ये येतोय. पहिल्या स्लिप मध्ये साई गावडे गोलंदाजी मार्गावर लेफ्ट हँडर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ओ चांगला देखना फटका कव्हर विजन मध्ये. बघता बघता 30 सर्कल चेंडू पार करतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 2 धावा पूर्ण केले जातात. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक अनिकेत नेमनच्या माध्यमातून 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय अनिकेत. कारण 50 धावा डिपेंड करायच्या आहेत म्हणजेच चांगले क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. फुल टॉस चेंडू समाचार घेतला जातोय. दाजीच्या बॅट मधून मोठा फटका. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. एकेरी धावेने धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. आतापर्यंत एकेरी दुहेरी धावावर भर दिला जातोय. मोठे फटके निश्चितपणे वंचित ठेवले जाते. दाजीला एक फुलटॉस चेंडू जरूर होता. दाजीसाठी सुवर्ण संधी होती मोठा फटका आणण्याची, परंतु चेंडू जातोय घोषित स्वरूपामध्ये. साई गावडे पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी. ओ देखना फटका पुन्हा एकदा कव्हर विजन मध्ये. बघता बघता चेंडू इथे मात्र पहिला वाहिला चौकार दाजीच्या माध्यमातून 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या बिनबाद 11. डीजे
मोठ्या स्पर्धा होतच असतात, परंतु पेंढूर प्रीमियर लीग ही मानाची स्पर्धा वर्ष 11व आतापर्यंत सुरेखपणे 10 वर्ष पाहायला मिळाली आणि 11व्या वर्षात पदार्पण केले जात आहे आणि 11व्या वर्षात अशी प्रगती की YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहू शकतोय आणि निश्चितपणे ज्या फलंदाजी चांगली फलंदाजी केली संध्याकाळी घरी जाऊन पण सामना पाहू शकतोय. खरोखरच देखणी स्पर्धा. गोलंदाजीत बदल वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघातर्फे, दुसरं अनिकेत नेमन. फुलटॉस चेंडू, चांगला फटका, देखना फटका, बघता बघता चेंडू सीमा रेखा पार, खणखणीत चौकार. डीजे पहिल्या षटकात 11 धावा फुटल्यानंतर आता मात्र पहिल्या चेंडूवर अच्युत नेमन चौकाराने स्वतःचा गादा गोलतोय. अनिकेतचा पुढील चेंडू, ओ चांगला चेंडू, ब्लॉकचा चेंडू, वाईड यॉर्कर ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. सुरेख पद्धतीची गोलंदाजी, वापसी करणारी गोलंदाजी. 50 धावा डिपेंड करताना गोलंदाजीचा विचार केला, चांगली गोलंदाजी करावी लागेल जय घोडमुख संघाला. एक षटक 2 चेंडूचा खेळ समाप्त, धावसंख्या 15. हो चांगला चेंडू, निश्चितपणे कव्हर विजन थोडस संधी होती परंतु एकेरीच धावावर समाधान मानलं जाते. एकेरी धावेने धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचते. चांगली वापसी गोलंदाज अनिकेत नेमन याच्या करवी पाहायला मिळते या स्पर्धेदरम्यान. पहिल्या चेंडूवर चौकार हाणल्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव, तदनंतर एकेरी धाव. अनिकेतचा पुढील चेंडू, दाजी वैद्य आखूड टप्प्याचा चेंडू, निश्चितपणे सन्मान दिला जातोय आणि चांगली वापसी म्हणायला हरकत नाही अनिकेतची. धावसंख्या 16 वर स्थिरावलेली. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. दाजी वैद्य स्ट्राइक फलंदाज. ओ आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा संधी आहे झेल टिपण्याची. आणि सुरेख झेल टिपला होता परंतु घोषित स्वरूपाचे क्षेत्ररक्षक जातो त्यामुळे एकेरी धावेने धावसंख्या 1 ने वधारते. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचते. अनिकेतचा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. चांगला चेंडू, निश्चितपणे कट करण्याचा प्रयत्न होता परंतु परिणामी निर्धाव चेंडू. बघता बघता 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 17 अशी. डीजे हॅलो. स्पर्धेदरम्यान अजून एक समालोचक जुळतोय. राहुल मांजरेकर, मॅन फ्रॉम हवेली. सुरेखा आवाजचा या पंचक्रोशीतील गोड आवाज निश्चितपणे राहुल मांजरेकर.
दोन षटकांचा खेळ बघता बघता समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 17 बिनबाद. 50 धावांचा पाठलाग आतापर्यंत सुरेख पद्धतीची फलंदाजी. एकेरी दुहेरी धावावर एक चौकार अच्युत नेमनच्या बॅट मधून पाहायला मिळाला. एक चौकार कव्हर विजन मध्ये दाजी वैद्यच्या बॅट मधून पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये आणि धावबादची संधी आहे. एकेरी धाव पूर्ण. एकेरी धावेने धावसंख्या 18. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव. साईनाथ गावडे गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू पहिला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू साईनाथचा खेळण्यासाठी सज्ज दाजी वैद्य. चांगला चेंडू शरीरावर आदळला जातोय, परिणामी निर्धाव चेंडू गणला जातोय. चांगली गोलंदाजी साईनाथ गावडे याची या स्पर्धेदरम्यान. स्पर्धेदरम्यान समालोचक राहुल मांजरेकर यांचं आगमन होत आहे. मंडळातर्फे खूप खूप धन्यवाद साहेब. बघता बघता 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 20 अशी 20 धावांची भागीदारी. स्पर्धेदरम्यान राहुल मांजरेकर यांचं स्वागत केले जाईल. उत्तम मध्य यांना विनंती करतोय सुपारीचं झाड देऊन स्वागत करायचंय राहुल मांजरेकर यांचं. चांगला देखणा फटका कव्हर विजन क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एकेरी धावेचं रूपांतर बघता बघता 2 धावेमध्ये होत आहे. या 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर 22. चांगली गोलंदाजी एकेरी दुहेरी धावावर भर दिला जातोय. आतापर्यंत 5 धावा खर्च करतोय साईनाथ गावडे. आपल्या गोलंदाजीचा विचार केला गेला 4 चेंडू मध्ये. दाजी वैदचा पुढील चेंडू. दाजी वैद साठी पुढील चेंडू साईनाथ गावडे याचा. ऊर्ध्व विकेट दूरवरून. चांगला फटका क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पहिला हादरा दाजी वैद्यच्या स्वरूपात विजय. डीजे तिसऱ्या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या धावफलकावर एका गाड्याच्या मोबदल्यात 22 अशी. वन डाऊन बॅटच्या स्वरूपात विनोद वैद्य दिसतोय. पंचांचा इशारा वाईट स्वरूपातील आणि बाई स्वरूपातील एकदा मिळून 2 धावा पाहायला मिळतात. या 2 धावेच्या मध्ये धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचते. स्पर्धेदरम्यान निश्चितपणे प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. मैदानाबाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकास किंवा खेळाडूस प्रफुल्ल गावडे यांच्याकडून थंड बॉटल. चांगला फटका देखणा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि बघता बघता
3 षटकाचा खेळ समाप्त होत आहे. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 26 अशी. डीजे 3 षटकाचा खेळ समाप्त होत आहे. म्हणजे अजूनही 12 चेंडू 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. महामाया घोडेमुख संघाला 12 चेंडू 24 धावा गडागाती फटकेबाजी करावी लागेल. विनोद वैद्य आणि अच्युत नेमन ही घोडदौडी मैदानात पाहायला मिळते. वन डाऊन बॅटरच्या स्वरूपात विनोद वैद्य दिसतोय. दाजी वैद्य माघारी परतल्यानंतर 22 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळाली. विकास गावडे आपल्याला विनंती आहे पावला कक्षामध्ये आपण यायचंय. गोलंदाजी बदल गोलंदाजी मार्कवर दया पाय नाही का गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय वाईड. अतिरिक्त धावेने धावसंख्या एक नाही बदलते. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचते. म्हणजेच 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. ऑफ ब्रेक वाली गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे दया पायनाईक याच्या माध्यमातून छोटा पॅकेज बडा धमाका दया पायनाईकला गणलं जाते. अर्पण मोला खेळाडू म्हणून दया पायनाईक प्रसिद्ध या दशक ऋषीमध्ये. ओ मोठा फटका देखना फटका. झेल सुटला जातोय. परिणामी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेत केलं जात आहे आणि निश्चितपणे हा झेल सुटतोय. हा झेल आहे की मॅच आहे येणारा काळ सांगेल. जीवदान दिलं जातंय विनोद वैद्यला. अजून 21 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण विजयासाठी. स्पर्धेदरम्यान सुभाष शेडकर सर यांचं आगमन झालंय. मंडळातर्फे खूप खूप धन्यवाद. यांना विनंती आहे पॉलिन कक्षामध्ये स्थान बांधावा. ओहो हो हो चांगला फटका. निश्चितपणे जखमेवर मीठ चोळणारा फटका. 6 धावा. झेल सोडल्यानंतर मोठा घणाघाती फटका विनोद वैद्यच्या बॅट मधून. डीजे विजयासाठी 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. दया पायनाईकचा पुढील चेंडू. हो चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर जातोय. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न विनोदचा. परिणामी निर्धाव चेंडू गणला जातोय. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू 15 धावा. काळजाचे ठोके वाढवणारा पहिला सामना पाहायला मिळतोय. हो फसलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु फंबल होतोय पहिल्या प्रयत्नात. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये होत आहे आणि बघता बघता 3 धावा पूर्ण. अजूनही 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू 12 धावा विजयाचं समीकरण. क्षेत्ररक्षणात चा विचार केला गेला. 7 चेंडू 12 धावा विजयासाठी.
7 चेंडू 12 धावा. थोडासा क्षेत्ररक्षणात बदल. स्ट्राईक वर अच्युत नेमन. हो चांगला चेंडू. जिथे एकच धाव तिथे 2 धावा म्हणजे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा. जाऊया सुमध्ये संगीताकडे. ठोके वाढवणारा सामना. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आहे. दोन्ही संघाची नोंद घ्यायची आहे. 6 चेंडू 10 धावा आणि 10 धावा काढायच्या आहेत अच्युत नेमन आणि त्याच्या संघाला. पंचांचा इशारा येतो. शेवटचे 6 चेंडू. पंच रोहन वैद्य स्ट्राईक पंच. लेग पंच शांताराम गावडे. 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. ओहो यू मिस साई गावडे डेफिनेटली. डीजे दुसरा हादरा बसतोय महामाया घोडेमुख संघाला. विजयासाठी निश्चितपणे 5 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण. फलंदाजीसाठी नीरज गावडे येतोय. 5 चेंडू 10 धावा. चांगली गोलंदाजी साई गावडेची. यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी. पुढचा चेंडू साई गावडे. ओहो मोठा फटका. फसलेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि गडी गारद. सुरेख झेल टिपला जातोय या स्पर्धेदरम्यान. आतापर्यंत धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 40 वर. 4 चेंडू विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज. विनोद वैद्य एका षटकारांशी नॉन स्ट्राईक एंड वर दिसतोय. 4 चेंडू 10 धावा. या दुसऱ्यांचा विचार केला गेला. शेवटचा षटक हाताळतोय साई गावडे. पहिलं षटक पण साई गावडेने सुरेख पद्धतीने हाताळलं होतं, परंतु 11 धावा खर्च केल्या होत्या. पण साई गावडे ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय जिंकण्यासाठी 4 चेंडू 10 धावा. एक मोठा फटका मॅच मध्ये रंगत आणू शकतो आणि हॅट्रिकची सुवर्ण संधी साईसाठी. फलंदाजीसाठी नौका फलंदाज शाहू सावंत. लेफ्ट हँडर फलंदाज शाहू येतोय. म्हणजेच क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. 4 चेंडू 10 धावा. विजयाचं समीकरण. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 गडी गारद म्हणजे हॅट्रिकची नामी संधी गोलंदाज साई गावडेला. खेळण्यासाठी सज्ज शाहू. ओहो चांगला चेंडू. एकेरी धावेने विजयासाठी 3 चेंडू आणि 9 धावा. मी म्हणेन ना स्ट्राईक वर येणं गरजेचं आहे विनोद वैद्यला. एका षटकारानिशी एका जीवदानानिशी विनोद वैद्य खेळतोय. 3 चेंडू 9 धावा. विजयाचं समीकरण. चांगली गोलंदाजी.
ओ आकूट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे आणि झेल सुटला जातोय. परिणामी एकेरी धावावरच समाधान मानलं जातंय. 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. स्ट्राईकवर विनोद वैद्य. 2 चेंडू 8 धावा विजयासाठी. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. टेनिस क्रिकेट डॉटच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह ही स्पर्धा आपण पाहतोय. पुरस्कर्ते या युट्यूब साठी मनीष दळवी सर व नितीन शिरोडकर सर. ओ हो हो हो, मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू सीमा रेखा पार. खणखणीत षटकार. 1 चेंडू 2 धावा. काळजाचे ठोके वाढवणारा सामना निश्चितपणे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. साई गावडेला चांगली गोलंदाजी करावी लागेल या स्पर्धेत जर सामना जिंकायचा असेल तर. पेंडूर प्रीमियर लीग 2025 वर्ष 11व आणि या 11व्या वर्षातील पहिला सामना काय पाहायला मिळतोय. मैदानाबाहेरील प्रेक्षक निश्चितपणे या सामन्याचा आस्वाद घेत आहेत, परंतु मैदानाच्या बाहेर जे घरात बसून पण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहू शकतात. पेंडूर प्रीमियर लीग 2025 काय पहिला सामना. 50 धावांचा पाठलाग. 2 चेंडूत 8 धावा. विनोद गावडेचा सुटलेला झेल आतापर्यंत कामी येतोय. म्हणजेच 1 चेंडू आणि 2 धावा. साई गावडे गोलंदाजीसाठी. ओहो, एकच धाव आणि सामना टाय होतोय. म्हणजेच सामना जिंकतोय जय गोडेमुख संघ. विनंती असेल पुढच्या सामन्यातील म्हणजे दुसऱ्या सामन्यातील पंच दया पायनाईक आणि साईनाथ गावडे. आपल्याला विनंती असेल साई गावडे दुसऱ्या सामन्यातील पंच या स्पर्धेतील पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल. निश्चितपणे पहिल्या इनिंगचा विचार केला गेला तर 25 धावा दयाच्या बॅट मधून आणि दुसऱ्या इनिंगचा विचार केला गेला गोलंदाजी मध्ये साई गावडेने 2 गडी गारद केलेत. अटीतटीच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय संपादन केला. चांगली अशी गोलंदाजी, परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दया पायनाईक. छोटा पॅकेज बडा धमाका. दया पायनाईक आपल्याला विनंती असेल पावलीन कक्षामध्ये